चालेल, इकडे इकडे झुलावे झुले लाभो तुम्हाला आयुष्याचा सुखद गजरा लाभो तुम्हाला। आज परतवाडा इथं आमच्या सोबत आहेत दर्यापूर विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार गजानन भाऊ आमच्या सोबत नव्हते, यावेळेस उपस्थित आहेत आणि खाटीक समाजाच्या वतीनं यांचा सत्कार, भव्य सत्कार करण्यात आलेला आहे। हे समाजाचं खूप मोठं प्रेम आहे माझ्यावर आणि उद्धव बाळासाहेबजी ठाकरे आमचे पक्षप्रमुख यांनी जो आमच्या समाजावर, म्हणजे आमचा जो खाटीक समाज आहे, अल्प समाज आहे, पण आमचा समाज हा घराघरात लोकांच्या नेहमी सानिध्यात राहणारा समाज आहे, प्रेम आणि प्रेमापोटी सगळ्यांच्या कामात पडणारा समाज आहे। त्यामुळे आज माझ्या समाज बांधवांनी माझा जो सत्कार सोहळा केला, सत्कारासाठी मला बोलावलं, त्याबद्दल समाज बांधवांचे मी हार्दिक हार्दिक अभिनंदन करतो, स्वागत करतो, त्यांचे आभार मानतो। आणि आता हे लोकांचं प्रेम आहे। हो, खाटीक समाजात पहिले व्यक्ती तुम्ही असे आज हे निवडून आलेले आहात, तर लोकांची लय अपेक्षा आहे तुमच्याकडून, तुमच्या समाजाची अपेक्षा आहे, तर तुम्ही नक्कीच प्रयत्न करू आणि शासन दरबारी या गोष्टीची मागणी करू। आता आम्हाला 5000 स्क्वेअर फूट समाज बांधवांना जागा नगरपालिकेने उपलब्ध करून दिली आहे। मला आता सांगितलेलं आहे, आमचे बोंडे साहेब आमचे मित्रच आहेत, आमचे सहकारीच आहेत, त्यांना आम्ही आमचा पाठपुरावा सांगू, मी पण त्यांच्यासोबत सभागृहामध्ये बोलीन आणि निश्चितच आमचे जे सभा मंडप आहे, समाज मंदिर आहे, हे करण्याचे प्रयत्न करू आणि समाजासाठीच नाही तर ज्या ज्या लोकांनी माझ्यासाठी आणि एवढा मोठ्या मतदारसंघातल्या जनतेने माझ्यावर जो विश्वास केला त्यांच्यासाठी निश्चितच कार्य करूच। आणि शेतकऱ्यासाठी आणि विद्यार्थ्यांसाठी, शेतकऱ्यासाठी पांढऱ्या रस्त्याचा विषय मी शासन दरबारी मांडलेला आहे आणि आमच्या विद्यार्थी बांधवांसाठी एक क्रीडा संकुलन व्हावं यासाठी मागणी केलेली आहे। क्रीडा संकुलन याच्यासाठी की जे लोक, जे पोरं जे प्रॅक्टिस करतात त्यांना ते रस्त्यावर धावतात त्यावेळेस अपघात होऊ शकतो व त्याच्यात त्यांची जीवितहानी होऊ शकते, त्यामुळे क्रीडा संकुलन राहिलं तर ते त्यांचा व्यायाम, त्यांच्या धावण्याच्या शर्यती ते तिथंच करतील, म्हणून या दोन मागण्या माझ्या शासन दरबारी नक्कीच राहतील। हमारे साथ दरियापुर विधानसभा के लोकप्रिय आमदार गजानन भाऊ नवते, जिन्होंने कहा है कि अपने समाज के लिए और सारे जनता के लिए, सभी के लिए आज परतवाडा इथं खाटीक समाजाच्या वतीनं दर्यापूरचे लोकप्रिय आमदार यांचा सत्कार करण्यात आलेला आहे। सर काय सांगता? समाजामध्ये मी अतुल मदने, खाटीक समाजाचा एक प्रतिनिधी, याद्वारे असे सांगतो की जे आमचे समाज बांधव आहेत, जो दुर्लक्षित समाज होता, आज त्याला एक विधानसभेमध्ये एक प्रतिनिधित्व त्याला मिळालेलं आहे आणि आमच्या मागण्या किंवा त्या मतदारसंघाच्या मागण्या आम्ही त्यांच्या प्रतीने त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न आम्ही करत आहोत। 1960 ला महाराष्ट्राची निर्मिती झाली। मी गणेश माकोडे, व्यंकटेश नगर देवमाळी येथील रहिवासी असून आज जो आमचा खाटीक समाजाचा मेळावा झाला हा आमच्यासाठी खूप भूषणावह आहे। 1960 ला महाराष्ट्राची निर्मिती झाली आणि अमरावती मतदारसंघामध्ये बरेच वेळा अनुसूचित जातीचा मतदारसंघ असूनही आमच्या समाजाला नेतृत्व मिळालं नाही, पण यावेळेस आमचं अहोभाग्य की आमच्या खाटीक समाजाचा आमदार विधानसभेवर विराजमान झालेले आहेत आणि आमची त्यांच्याकडून अपेक्षा आहे की आमच्या समाजाला, जो आमचा गरीब खेडोपाडी राहणारा समाज आहे आणि सर्व समाजातील लोकांना मटण पुरवितो, त्यांची जे आहार आहे त्यामध्ये खाटीक समाजाच्या माणसाची खूप मोठी महत्त्वाची भूमिका असते। आमचा समाज विस्कळीत आहे, त्याला संघटित होऊन गजानन भाऊ आम्हाला ज्या विधान भवनावर आमच्या ज्या काही समस्या आहेत शिक्षणाच्या बाबतीत, आमच्या विद्यार्थ्यांना वसतिगृह नाही किंवा वसतिगृह आहेत अनुसूचित जातीची, पण त्यामध्ये आम्हाला ज्या प्रमाणात पाहिजे त्या प्रमाणात आरक्षण नाही आहे, त्यामुळे आमचे बरेचसे विद्यार्थी हे शिक्षणापासून वंचित राहतात। त्यांच्यामध्ये लायबिलिटी असूनही ते शिक्षणाचा ज्या प्रमाणात पुणे मुंबई या ठिकाणी त्यांचे आई वडील गरीब असल्यामुळे पुणे मुंबई या ठिकाणी त्यांना पाठवू नाही शकत, म्हणून आमची गजानन भाऊला विनंती राहील आणि त्यांना आम्ही निवेदनही दिलं आहे तर त्यांनी विधानसभेमध्ये आमचा प्रश्न मांडून आमची अपेक्षा पूर्ण करतील अशी
त्यांच्याकडून आम्हाला आशा आहे. धन्यवाद. ताई काय सांगता आज जे गजानन भाऊचा एवढा मोठा सत्कार झालेला आहे आणि पहिला आमदार जे खाटीक समाजाचे पहिले आमदार आहेत. माझं नाव उज्ज्वला माकोडे. आम्हाला जे लाभलेले आज नवनिर्वाचित गजानन भाऊ लवटे आज आम्हाला एक ते भूषण म्हणून लाभलेले आहेत आणि आमच्या जे समाजाचे जेही काय आमचे समाजात जेवढे म्हणजे आम्हाला जे पाहिजे, आमच्या मुलांना पाहिजे, आमच्या महिलांना पाहिजे, आम्ही ते आमचं त्यांच्या समोर सगळं समस्या मांडलेले आहे. तर गजानन भाऊ लवटेने आम्हाला ते आश्वासन दिलेले आहे की ते आम्ही पूर्ण करू आणि आमच्या समाजासाठी जे एक सभागृह अनिल भाऊ बोंडे साहेबांच्या थ्रू आम्हाला मिळणार आहे. तर आम्हाला त्यांच्या इकडून पण आश्वासन भेटलेले आहे आणि ते पूर्ण करेल असे आम्हाला गजानन भाऊ लवटे त्यांच्यासोबत बसून आम्ही देऊ असे आम्हाला आश्वासन देतले आहे. तरी त्यांचे भरभरून आम्ही कौतुक करतो आणि आम्हाला खरंच त्यांचा भरभरून अभिमान आहे. माझं नाव अंकित महादेवराव डोईफोडे, प्रॉपर परतवाडा. खाटीक समाजाचा एक समाज म्हणून बोलायचं सरांनी संधी. एक सर्वात महत्वाचं म्हणजे आज 18 जानेवारी शनिवार समाजाचा एक प्रोग्राम आम्ही आयोजित इथे पार पाडलेला आहे. त्याचसोबत आम्हाला लाभलेले माननीय आमदार गजानन लवटे यांचा सत्कार समारंभ आणि समाजाचा सर्वात महत्वाचे आमदार अमरावती जिल्ह्यामधील तालुक्यात पहिले आमदार आमचे गजानन लवटे आणि समाजासाठी काहीतरी आमची अपेक्षा शिक्षणाच्या बाबतीत विद्यार्थ्यांसाठी आणि वंचित असलेला काही समाजातील लोक गरीब परिस्थितीतले त्यांनी काहीतरी आमदार साहेबांकडून अपेक्षा की काय. तुम्ही एक विद्यार्थी आहात तर तुमची काय अपेक्षा आहे? माझी अपेक्षा एकच आहे, पण आपल्याला एक बिझनेसच्या हिशोबानं आमदार साहेबांनी तरी गाईडलाईन काहीतरी करावं आणि ज्या सरकारचे नियम आणि अटी आहे त्या आमच्यापर्यंत पोहोचवाव्या. आमच्या ज्या शिक्षणासाठी असलेल्या ज्या अडचणी आहे, गव्हर्नमेंट ज्या स्कीम आहे त्या आमच्यापर्यंत प्राप्त झाल्या पाहिजे, हीच सरांकडून मला अपेक्षा आहे.